नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्व UPSC आणि MPSC ॲस्पिरंट्सचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाचं डिकोडिंग करणार आहोत जो नेहमीच बातम्यांमध्ये असतो आणि आपल्या सिलेबसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे त्रिशंकू विधानसभा किंवा अपूर्ण बहुमताच्या परिस्थितीत राज्यपालांची घटनात्मक भूमिका. हा विषय थेट आपल्या परीक्षेच्या सिलेबसशी जोडलेला आहे, त्यामुळे संपूर्ण लक्ष देऊन हे विश्लेषण समजून घेऊया. तर आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया त्रिशंकू विधानसभेच्या समस्येपासून, मग घटनात्मक चौकट, सरकारी आयोगाची मार्गदर्शक तत्वे, फ्लोर टेस्ट आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि परीक्षेसाठी आवश्यक असलेलं एक्झाम मॅपिंग. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया ही त्रिशंकू विधानसभेची समस्या नेमकी आहे तरी काय. आता विचार करा, निवडणुकीचे निकाल लागलेत, पण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. म्हणजे अपूर्ण बहुमत किंवा ज्याला आपण हंग असेंब्ली म्हणतो तशी परिस्थिती निर्माण झालीये. मग अशावेळी राज्यपालांची भूमिका नेमकी काय असते, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. कारण खरी राजकीय आणि घटनात्मक गुंतागुंत इथेच सुरू होते. त्रिशंकू विधानसभा म्हणजे नेमकं काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर अशी परिस्थिती जिथे कोणत्याही एका पक्षाला किंवा पूर्वनिवडणूक आघाडीला जादूचा आकडा गाठता येत नाही, स्पष्ट बहुमत नसतं. सरकार स्थापनेसाठी त्यांना मग इतर पक्षांची किंवा अपक्षांची मदत घ्यावी लागते. आणि मित्रांनो, ह्याच गणितीय अनिश्चिततेमुळे होतं काय, तर कालपर्यंत नाममात्र वाटणारे राज्यपाल अचानक राज्यामधले सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनतात. कारण सत्ता कोणाच्या हातात द्यायची याची किल्ली त्यांच्याकडेच येते. आता आपण यामागची घटनात्मक चौकट समजून घेऊयात. आपलं संविधान राज्यपालांना काही अत्यंत महत्त्वाचे अधिकार देतं, जसं की कलम 164 नुसार मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा अधिकार, कलम 174(2)B नुसार विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आणि कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचा अधिकार. पण इथेच तर खरी मेख आहे. संविधान अधिकार तर देतं, पण त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत नेमके काय करावे याचं कोणतंही स्टेप बाय स्टेप मॅन्युअल या सर्वोच्च संविधानात दिलेलंच नाहीये. मॅन्युअल जरी नसलं तरी राज्यपालांची काही प्राथमिक उद्दिष्टे असतातच. त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम असतं एक स्थिर सरकार निर्माण करणं आणि घटनात्मक यंत्रणा सुरळीत चालू ठेवणं. या प्रक्रियेत घोडेबाजार, ज्याला आपण हॉर्स ट्रेडिंग म्हणतो, तो टाळणं आणि कुठल्याही पक्षपाती हस्तक्षेपाशिवाय लोकशाही प्रक्रिया सुरक्षित ठेवणं हे त्यांच्याकडून प्रामुख्याने अपेक्षित असतं. या समस्येवर तोडगा म्हणून आता आपण सरकार या आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांकडे वळूया. मित्रांनो, सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याचा हा ऑर्डर ऑफ प्रेफरन्स किंवा क्रम अगदी तोंडपाठ करून ठेवा. सरकार या आयोगाने हा अतिशय तार्किक क्रम दिलाय. सर्वात आधी स्पष्ट बहुमत असलेली पूर्वनिवडणूक आघाडी, ते शक्य नसेल तर बहुमत सिद्ध करू शकणारा सर्वात मोठा पक्ष. त्यानंतर बहुमत असलेला निवडणूक पश्चात गट म्हणजेच पोस्ट पोल अलायन्स, आणि यापैकी काहीच शक्य नसेल तर अगदी शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट. यानंतर येते ती लोकशाहीची अंतिम परीक्षा म्हणजेच फ्लोर टेस्ट. तामिळनाडूचं एक अलीकडचं उदाहरण आपण अकॅडमिक केस स्टडी म्हणून पाहूया. तिथे सर्वात मोठा पक्ष असूनही शपथविधीला विलंब झाला आणि तातडीने फ्लोर टेस्ट घेण्याऐवजी आमदारांच्या पत्रांची मागणी केली गेली. आता होतं काय, जेव्हा असा वेळ काढला जातो तेव्हा घटनात्मक तज्ज्ञ त्यावर टीका करतात. कारण जितका जास्त वेळ तितका घोडेबाजाराला वाव मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच इथे फ्लोर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणीचं महत्त्व अधोरेखित होतं. ही एक अत्यंत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया आहे. यात सरकारचं बहुमत राजभवनातल्या बंद दाराआड नाही, तर थेट विधानसभेच्या सभागृहात मतदानाद्वारे तपासलं जातं. राजभवनातल्या संभाव्य राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध हे आपलं सर्वात मोठं लोकशाही संरक्षक कवच आहे. आता हा विरोधाभास पहा. संविधानाला राज्यपाल कसे अपेक्षित आहेत, तर लोकशाही वैधतेचं रक्षण करणारे एक तटस्थ घटनात्मक प्रमुख किंवा न्यूट्रल कॉन्स्टिट्यूशनल हेड. पण प्रत्यक्षात काय होतं, बऱ्याचदा राज्यपालांवर अशी टीका होते की ते स्वतःच्या स्वविवेकाधिकारांचा म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर्सचा वापर केंद्राच्या राजकीय फायद्यासाठी एका कार्यकर्त्यासारखे करतात. हा विरोधाभास आपल्या संघराज्य व्यवस्थेपुढील खरोखरच एक खूप मोठं आव्हान आहे. आता आपण पाहूया या सर्व गुंतागुंतीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय.
या संपूर्ण कायदेशीर प्रवासात 1994चा SR बोम्मई खटला हा सर्वात मोठा मैलाचा दगड आहे. हे नाव तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. या खटल्याने स्पष्ट केलं की बहुमताची चाचणी ही फक्त आणि फक्त सभागृहातच झाली पाहिजे. त्यानंतर 2001च्या कपूर खटल्यात आणि 2006च्या रामेश्वर प्रसाद खटल्यात न्यायालयाने हे स्पष्ट केलं की राज्यपालांचे स्वविवेकाधिकार अमर्याद नाहीत आणि मनमानी पद्धतीने विधानसभा विसर्जित करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या ऐतिहासिक निर्णयांशिवाय गोवा आणि कर्नाटकच्या अलीकडच्या घटनांकडे जर आपण बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालय आता कुठलाही वेळकाढूपणा खपवून घेत नाही. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी न्यायालयाने थेट आणि तातडीने फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्याची ही उत्तम उदाहरणे आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग UPSC आणि MPSC एक्झाम मॅपिंग. तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा GS पेपर 2 मध्ये यावर प्रश्न येईल तेव्हा तुमच्या उत्तरात हे 5 बुलेट पॉइंट्स हमखास दिसले पाहिजेत. राज्यपालांचे स्वविवेकाधिकार, संविधानिक नैतिकता हा अत्यंत महत्त्वाचा शब्दप्रयोग, सरकार आयोगाचा संदर्भ, केंद्र राज्य संबंधांवर होणारा परिणाम आणि लोकशाही वाचवण्यासाठीची न्यायालयीन सक्रियता हीच तुमच्या उत्तराला परिपूर्ण बनवण्याची गुरुकिल्ली आहे. बहुमताची चाचणी ही नेहमी विधानसभेच्या सभागृहातच झाली पाहिजे, राजभवनात नाही. मित्रांनो, संपूर्ण भारतीय घटनात्मक कायद्याचं सार या एका वाक्यात सामावलेलं आहे. राज्य सरकार स्थापनेबाबतचा हा सर्वात निर्णायक आणि अंतिम नियम आहे जो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण हे विश्लेषण थांबूया. भारतीय राजकारणाचं वेगाने बदलणारं स्वरूप पाहता हे अलिखित घटनात्मक संकेत आणि अंतिम फ्लोर टेस्ट भविष्याती भारताच्या नाजूक संघराज्य व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी पुरेशी संरक्षक कवच ठरू शकतील का? यावर नक्की विचार करा आणि पॉलिटीचा अभ्यास असाच विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून करत रहा. धन्यवाद.